भारताला विकसित आणि खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर बनवायचे असेल तर विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक गुणांना वाव देणाऱ्या विज्ञान प्रदर्शनासारख्या व्यासपीठांची आज देशाला नितांत गरज आहे, असे प्रतिपादन माजी आमदार दीपकदादा आत्राम यांनी अहेरी येथे केलंय। मांगेपल्ली येथे आयोजित 53व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या समारोप प्रसंगी प्रमुख बक्षीस वितरक म्हणून ते बोलत होते। विकसित आणि आत्मनिर्भर भारतासाठी विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित या संकल्पनेवर आधारित हे प्रदर्शन 6 जानेवारीला अहेरीकरांच्या उदंड प्रतिसादात उत्साहात पार पडले। महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद पुणे, प्रादेशिक विद्या प्राधिकरण नागपूर आणि शिक्षण विभाग जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने 3 ते 6 जानेवारी 2026 या काळात वांगेपल्ली येथील डॉक्टर होमी जहागीर भाभा विज्ञान नगरी येथे हा मेळावा भरविण्यात आला होता। जिल्ह्यातील दुर्गम भागातून आलेल्या विद्यार्थ्यांनी शेती, पर्यावरण संवर्धन आणि आरोग्य क्षेत्रातील समस्यांवर आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने प्रभावी उपाय मांडणे, ग्रामीण मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्याचा या प्रदर्शनाचा मुख्य हेतू यशस्वीरित्या साध्य झाल्याचे दिसून आले। समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री अमरीशराव आत्राम हे होते। या प्रसंगी व्यासपीठावर माध्यमिक शिक्षणाधिकारी वासुदेव भुसे, योजना शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव, वैभव बारेकर, अमरसिंह गेडाम, विवेक नाकाडे यासह प्रशासकीय अधिकारी गणेश चव्हाण, सुनील आईचवार, परसा मॅडम, दोनतुलवार सर, बुरुडकर सर आणि मुख्याध्यापिका डांगेवार मॅडम यांच्यासह जिल्ह्यातील गटशिक्षणाधिकारी, मुख्याध्यापक, विज्ञान शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। ते पुढे येऊ शकले आणि जगामध्ये आपलं नाव या ठिकाणी ठेवून गेले। आजच्या परिस्थितीमध्ये सगळेच विद्यार्थी चांगले आहेत, सगळ्याच विद्यार्थ्यांचे आई वडील या ठिकाणी खर्च करायला तयार आहेत, शिकवायला तयार आहेत, तोंडातून शब्द निघाल्याबरोबर ते शब्द पूर्ण करण्यासाठी आई वडील या ठिकाणी तयार आहेत। मग अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे? अभ्यासाकडे लक्ष दिलं पाहिजे। आपलं नाव, आपल्या आई वडिलांचं नाव, आपल्या तालुक्याचं नाव, जिल्ह्याचं नाव, राज्याचं नाव आणि देशाचं नाव कसं पुढे येईल ह्याच्यासाठी विद्यार्थ्यांनी या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे। आज आपण या ठिकाणी बघतोय की आज समजा जर थोड्या वेळासाठी समजा जर या ठिकाणी लाईन गेली आणि अंधार झाला तर आपण आंधळे होऊन जाऊ, अशी परिस्थिती या देशामध्येच नाही तर या जगामध्ये होते। आज एका बल्बची निर्मिती कोणी केली? थॉमसनी केली। त्याची परिस्थिती काय होती? मुलांनी चांगलं ऐका, मुलांनी उठून जाऊ नका प्लीज, कारण हे सगळं तुमच्यासाठी आहे, हे सगळे करतात आहे, शासन करते, हे सगळं तुमच्यासाठी करते। थॉमस अल्वा एडिसन यांनी जेव्हा ते बल्ब बनवलं, जवळपास 10,000 वेळा ते फेल झाले। प्रयत्न केलं, होऊ शकलं नाही, परंतु ते नाराज नाही झाले, ते नर्वस नाही झाले। एक वेळ अशी आली ती बल्ब त्यांनी सुरू करून दाखवले या जगाला। त्यांची परिस्थिती काय होती घरची? जेव्हा थॉमस अल्वा एडिसन याला शाळेमध्ये दाखल केलं त्याच्या आईनी, 1 वर्ष शिकल्यानंतर दुसऱ्या वर्षी तिथल्या मुख्याध्यापकांनी एक पत्र, एक चिठ्ठी त्या मुलाच्या हातामध्ये दिली, थॉमस अल्वा एडिसनच्या हातामध्ये दिली आणि त्याला सांगितलं की ही चिठ्ठी आहे, ही तुझ्या आईला नेऊन दे। तो मुलगा घरी गेला, आपल्या आईच्या हातामध्ये ती चिठ्ठी दिली। आईने ती चिठ्ठी वाचली, वाचल्यानंतर त्याच्यामध्ये लिहिलेलं होतं की तुमचा मुलगा अतिहुशार आहे, या मुलाला आमच्या शाळेमध्ये आम्ही शिकवू शकत नाही, करिता तुम्ही घरी त्याला शिक्षण द्या। तेव्हापासून त्याच्या आईने त्याला शाळेमध्ये नाही पाठवलं, स्वतः घरी शिक्षण दिली त्याला। एक रसायनचं पुस्तक होतं, ते पुस्तक त्यावेळेस त्याच्या हातात दिली आणि त्याला शिकवलं
आणि तो मंदबुद्धी मुलगा आज जगाला या ठिकाणी लाईट देतोय, उजेड देतोय. तो मुलगा इतका मोठा वैज्ञानिक तो या जगामध्ये होऊन गेला आहे. आज समजा जर त्यांनी जर हे बल्बची जर या ठिकाणी शोध केली नसती तर आजही आपण या ठिकाणी अंधारामध्ये राहिलो असतो. प्रतिनिधी शंकर मुत्तेलवार, NTV न्यूज मराठी, गडचिरोली.